पूजा आनंद आहेत, संगीताताई आहेत, बाबुलताई आहेत, उपस्थित बंधू आणि भगिनींना आव्हानला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी माझ्यासाठी आपल्या सर्वांना या ठिकाणी प्रचार सभेसाठी बोलवले, मीटिंग घेतली, मेळावा घेतलेला आहे. मला निवडणूक झाल्यानंतर आबा थोडे रुसले होते, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि आबा रुसल्यानंतर मी सगळ्यांना सांगितलं की आबा माझ्या कांद्याला कांदा लावून काम करणार आहेत. कारण आबांनी गेली 40 वर्ष महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्ष नेता असेल, उपमहापौर असेल, स्थायी समिती चेअरमन असेल, मोठी पदं त्यांनी या महानगरपालिकेमध्ये भूषवलीत. पुणेकरांची नाळ आबांबरोबर जोडलेली आणि ही जोडत असताना आबा माझ्याबरोबर काम करतील हा माझा विश्वास बाबांनी संपादन केला. मी आबांना मनापासून धन्यवाद देतो. आज काँग्रेस पक्षाचे आमचे नेते विजय भाऊ इकडे उपस्थित आहेत. मला तर खरी उमेदवारी जन्मत घेतलं पुणेकरांचं आणि पुणेकरांचं जन्मत घेऊन मी पुणेकरांचा उमेदवार म्हणून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. आणि खऱ्या अर्थानं तुमच्यावर विश्वास ठेवून माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. तर खऱ्या अर्थानं मी तुमचा उमेदवार आहे आणि नंतर काँग्रेस पक्षाचा उमेदवार आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी मोठी आहे की काँग्रेस पक्षाला तुम्हाला विजय करण्यासाठी माझ्या पाठीशी उभं राहावं लागेल. बाळासाहेब शिवरकर आता आपल्या भाषणामध्ये बोललेत की सर्वसामान्य कार्यकर्ता सर्वांमध्ये जातो आणि तुम्ही माझ्यासमोर अनेक चेहरे माझ्या ओळखीचे आहेत. मी मध्ये आधी सगळ्यांना भेटतो, येतो, जातो. पण आजच्या देशाची परिस्थिती बघितली तर लोकशाही आणि हुकुमशाहीच्या परिस्थितीची ही निवडणूक आहे. ही काय एकट्या रवी धंगेकरची निवडणूक नाही किंवा काँग्रेस पक्षाची नाही. तुमच्या आमच्या स्वाभिमानाची लढाई, तुमच्या आमच्या विचाराची लढाई. आज तुम्हाला आम्हाला काय बोलायचं म्हटलं तरी आपण बोलू शकत नाही. अशा परिस्थितीमध्ये लोकशाहीच्या पाठीशी तुम्हाला उभं राहायचं आहे. अनेक 10 वर्षामध्ये आपण मोदी सरकारने आपल्याला काय दिलं काय नाही हे आपल्याला माहिती आहे. कशी आश्वासन दिले, किती महागाई वाढली, मुलांचे प्रश्न आहेत, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. ह्याचं उत्तर एकच आहे की येणाऱ्या 13 तारखेला आपल्याला हाताच्या बटनापुढे बटन दाबायचं आहे आणि 13 तारखेला हाच लोकशाहीचा विजय करायचा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. मला पुढे अनेक प्रचारावर जायचंय. आपण सर्वजण आलात. मी मनापासून पुणेकरांचा उमेदवार म्हणून, पुणेकर म्हणून, तुमचा मुलगा म्हणून, तुमचा भाऊ म्हणून, तुमचा मामा, जे काय नाती आहेत आपली ती नाती जोडणारा मी कार्यकर्ता आहे. तर माझ्या पाठीशी उभे राहा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काँग्रेस पक्षाचा मी या ठिकाणी वडेट्टीवार साहेबांना विनंती करतो आणि पर्वती मतदारसंघाचे ब्लॉकचे अध्यक्ष, ब्लॉक कमिटीतर्फे मान्य आपल्या सगळ्यांचे लाडके महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आबासाहेब बागुल यांची नियुक्ती आली. यांचा सत्कार या ठिकाणी होतोय. जोरदार टाळ्या या ठिकाणी. आबासाहेब बागुल मागे बढो, आबासाहेब बागुल मागे बढो, वडेट्टीवार साहेब मागे बढो, रवी भाऊ दंडेकर मागे बढो. काँग्रेस पक्षाचा, काँग्रेस पक्षाचा. मी या ठिकाणी पर्वती ब्लॉकचे अध्यक्ष संतोषजी पाटोळे यांना विनंती करतो. त्यांनी पर्वती ब्लॉक तर्फे या ठिकाणी वडेट्टीवार साहेबांचं स्वागत करायचंय. पर्वती मतदारसंघाचे ब्लॉकचे अध्यक्ष पर्वती ब्लॉक तर्फे या ठिकाणी आपला विजयी हार या ठिकाणी घातला जातोय. नक्की ही गर्दी बघून विरोधकांना धडकी भरली असेल की नक्कीच निवडून येणार. तर आता रवींद्र दंगेकर आज आबांच्या प्रेमासाठी या ठिकाणी एवढी मोठी सभा या ठिकाणी घेतलेली आहे. पर्वती ब्लॉकचे अध्यक्ष संतोषजी पाटोळे व त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर पर्वती ब्लॉक तर्फे या ठिकाणी वडेट्टीवार साहेब यांचं स्वागत होते. विश्वासजी दिघे, सुजितजी लाजूरकर, संतोषजी पाटोळे, संतोषजी गिळे यांना विनंती आहे. आणि या ठिकाणी मी आता मान्य आबासाहेब बागुल यांना विनंती करतोय त्यांनी मार्गदर्शन करावं. मी या ठिकाणी आबासाहेब बागुल त्या ठिकाणी पर्वती ब्लॉक तर्फे सत्कार होतोय. ताई कसबे, नंदा डावरे, सर्व पदाधिकारी, इंडिया फ्रेंडचे सर्व पदाधिकारी, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी पुणे शहरातून आलेले त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत. उबाटा गट, ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी, मान्य शरद पवार गटाचे सर्व पदाधिकारी, आम आदमी पार्टीचे सर्व पदाधिकारी,
शिवसेनेचे सगळ्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. मी आबासाहेब बागुलांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आता मार्गदर्शन करावं. धन्यवाद. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे आमचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय विजयभाऊ वडेट्टीवार, आत्ताच आपल्याबरोबर उद्याचे खासदार आमचे मित्र रवी दंगेकर आत्ता जिथून आले त्यांचंही मी स्वागत करतो. आपल्या महाराष्ट्र प्रदेशचे जनरल सेक्रेटरी आमचे मित्र आदरणीय सोनवणे साहेब, माजी मंत्री आदरणीय बाळासाहेब शिवरकर, महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादीच्या पुणे शहराध्यक्ष वीणाताई, आमच्या पुणे शहराच्या महिला अध्यक्षा पूजा आनंदजी, आमच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा आणि आमच्या धडाडीचं पुण्याचं नेतृत्व आदरणीय संगीताताई तिवारी, आमच्या युथच्या अध्यक्षा वैष्णवी किराट, सौभाग्यवती जयश्री बागुल, पर्वती ब्लॉकचे अध्यक्ष, बिबेवाडीचे अध्यक्ष, सर्व पर्वती मतदारसंघाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, सतीशजी पवार, सर्व लोक, भरपूर जनसमुदाय आहे, नाव घेता घेता थांबल, आणि सर्व माझ्या माता, बंधू आणि भगिनींनो, मी सर्वप्रथम भाऊंना मनापासून आणि आदरणीय नाना पटोले साहेबांना मनापासून धन्यवाद देईल की त्यांनी माझ्यावर परवाच दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं उपाध्यक्षपद दिलं आणि मला पुण्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्रभर काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो, आभार मानतो. भाऊ, ही गर्दी वडून आणलीये, कुठं पैसे देऊन आणलीये, कुठलेही नाही. हे सगळे आमच्या कुटुंबावर, आमच्या कार्यकर्त्यांवर, सगळ्यांना प्रेम करणारे आई वडील आहे का नाही? जोरात आवाज आला पाहिजे, आहे का नाही? तुम्हाला कोणी धरून आणले? आबा सांगत ते करणार का नाही? नक्की? भाऊंना गॅरंटी देणार ना तुम्ही? क्या बात आहे भाऊ. असे प्रेम करणारे असंख्य आई वडील माझ्याकडे आहेत. लोकांना एक आई वडील मिळतात, मला 70,000 आई वडील मिळालेले. माझ्यासारखा भाग्यवान पुत्र नाही. श्रावण बाळ नाही, मी तुमच्या हृदयातला बाळ आहे. मी तुमच्या हृदयातला बाळ आहे. प्रेम मिळत नाही, प्रेम मिळवावं लागतं. कधी ऐकलं का प्रेम? गॅरंटी, प्रेमची गॅरंटी असते का कुठं? पण माझ्या प्रेमाची गॅरंटी आहे, हृदय काढलं तर रामासारखा आबा बागुलच निघणार आहे तिथं. तुमच्या हृदयात मी राज्य करतोय, तुमच्या हृदयात तुम्ही मला ठेवले. माझ्यासारखा भाग्यवान कोणी नसेल. ही आमची काँग्रेस पक्षाची शिकवण आहे. ही आदरणीय इंदिरा गांधी असतील, सोनिया गांधी असतील, राहुलजी असतील, प्रियांका ताई असतील, आपण पाहिलं असेल 4,500-5,000 हजार किलोमीटर देशाचा प्रवास करणारा आपले राहुलजी आहेत. प्रत्येकाच्या कुटुंबातल्या अडचणी जाणणारा आहे. या देशाला स्वातंत्र्य, बरेच लोक तिथं बाहेर वयोवृद्ध स्वातंत्र्यापूर्वीचे आहे, स्वातंत्र्यानंतरचे आहे. ह्या देशासाठी कुणी बलिदान दिलं व गांधी फॅमिली शिवाय? प्रियांका म्हणली ते सत्य. एवढीशी छोटी मुलगी, राहुलजी एवढे छोटे, आणि वडिलांचा बॉम्बस्फोट मध्ये छिन्न भिन्न झालेलं शरीर पाहून काय वाटलं असेल? काय वाटलं असेल देशाच्या आईला, सोनिया गांधीला? आपलं कुंकू गेलंय, आपली मुलं अनाथ झाली. त्यांनी सगळा विचार बाजूला ठेवला. फक्त म्हणली माझ्या देशासाठी मला परत वाहून घ्यायचंय. जीवाची भीती बाळगली नाही.
अशी सोनिया गांधी कुठं आहे का कोणाकडं? जोरात आहे का कोणाकडं? आपल्याकडं आहे. काँग्रेसला विचार आहे, आचार आहे, संस्कार आहे. हे संस्कारी कुटुंब आहे म्हणून इथं एवढे आई वडील आहे. हे संस्कारी कुटुंब आहे. आपण सगळे देशावर प्रेम करणारे आहेत, आपल्या मातृभूमीवर प्रेम करणारे, आपण सगळे आपल्या धर्मावर प्रेम करणारे. आपण धर्म वेगवेगळा केलेला नाहीये. आपला धर्म ज्यांनी त्यांनी आपल्या घरात आपला धर्म जपलेला आहे. काय काशीला, काय अयोध्याला, काही नाहीये. घरात आहे, देव घरात आहे आणि तो आई बाबाच्या रूपाने आहे. आहे का नाही? माझी आई देव आहे, माझा बाप देव आहे. आई बाबा आयुष्यात एकदा मिळतात. आई बाबा आयुष्यात एकदा मिळतात. तशी चांगली सत्ता आणि मतदान करण्याची संधी 5 वर्षांनी तुम्हाला एकदा मिळते. आता ती संधी चुकू नका. साहेब, इथं बसलेला प्रत्येक माणूस एकटा नाहीये. त्याच्या मागं अनेक कुटुंब, त्याच्या घरातली, ती मी सांगितलं ते मतदान करणार का नाही? जोरात आवाज आला. माझा आवाज बसायला लागला, तुमचा आवाज येऊ द्या ना. सगळेजण पंजाला मतदान घरातले करणार का नाही? जोरा हात वर करा सगळ्यांनी. सगळ्यांच्या हात वर झाले पाहिजे. करणार का नाही? साहेब, दंगेकर साहेब निवडून आले. मी जास्त बोलणार नाही आज आपल्याला विचार ऐकायचे. माझे रोज 2-2 तास ऐकता, डोळ्यात पाणी काढता, भावनावश होता. मला आता अनेक जणांनी सांगितलं आबांबरोबर फोटो काढायचं. म्हटलं मी सगळ्यांना सेल्फी देणार आहे. माझा ज्यांना ज्यांना सेल्फी काढायचं मी इथं नंतर थांबणार आहे. आमच्या आदरणीय उपळेकर साहेब पण आलेले आहेत. आपल्याला काही करायचं नाही. नटून छटून 13 तारखेला आपला आनंदाचा सण आहे. आपण अयोध्याला निघालोय. 13 मेला आपली अयोध्या म्हणजे कुठं? आपली बनारस कुठं? मतदान. काय म्हणला? मतदानाला जायचं, आनंदाने जायचं. आपल्या घरातलं कार्य आहे, आपल्या घरातला उमेदवार आहे, आबा उभा आहे असं समजून दाना 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 काय दाबायचं? काय? पंजा. बटन दाबायचं. कशाचं? कशाचं? मला खात्री आहे. बाकी मी काय बोलणार नाही. साहेब, आधी तुमच्यावर प्रेम करणारी लोक आली. अनेकदांना भाऊंना बघायचं होतं, भाऊंचे विचार ऐकायचे होते. आमच्या इथल्या जे सगळे केरळमधले लोक आहेत ते म्हणले भाऊंना दृष्ट लागतील, त्यांची दृष्ट काढली पाहिजे. तुम्ही काय स्पीच देताय आज? काय तुम्ही ठोकले? असं रोज ठोकतायत. आमच्या पहिल्या महापौर पण आल्या बघा, पाणीवाल्या बाई कमलताई व्यवहारे, जोरदार टाळ्या वाजवा. असे अनेक लोक काँग्रेसमध्ये आहेत की ज्यांना विचार संस्कार आहेत. आम्ही पातळी सोडून कधी बोलत नाही. आम्ही खोटा शब्द देत नाही. दिलेला शब्द पूर्ण करतो. मी प्रत्येक शब्द गेले 30-40 वर्ष मी या भागाचं प्रतिनिधित्व करतोय. भाऊ यांच्या इतर लागेल त्याच्यासाठी रात्रंदिवस आमचं सगळं कुटुंब उभं राहतंय. सगळे शेकडो कार्यकर्ते उभे राहतात का नाही? जोरात आवाज आला पाहिजे, त्यांना जोश आला पाहिजे. कार्यकर्त्यांसाठी जोरदार टाळ्या द्या. आता भाऊंसाठी जोरदार टाळ्या मारा. मी थांबतो लगेच. जोरात टाळ्या आला तर भाऊ येणार आहे. जोरात शेवटपर्यंत. धन्यवाद. 2 मिनिटं. बहुजन सुरक्षा दल यांनी रवींद्रभाऊ धंगेकर यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे. बहुजन सुरक्षा दलाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सूरज खंडाळे, आकाश अवघडे, सूरज खंडाळे, बाळासाहेब मोहिते, ऋषिकेश जगताप, रोहित अवघडे, किरण माने पाठिंब्याचं ते पत्र देत आहेत वडेट्टीवार साहेबांना. जोरात टाळ्या. त्यांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे.
आणि आबांचा सत्कार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी, काँग्रेस उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याबद्दल बहुजन समाज मंडळातर्फे त्यांचा सहर्ष सत्कार. फोटो काढू द्या. मी आता महाराष्ट्राची तोफ विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार भाऊ यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं 2 शब्द मार्गदर्शन करायचे. पक्षाचा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजश्री शाहू महाराज, मा पार्वती, या सर्व महामानवास विनम्र अभिवादन. आजच्या आबा बाबूंमुळे या ठिकाणी येण्याची मला संधी मिळाली. आमचे इंडिया आघाडीचे लोकप्रिय उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचार सभेला आणि या प्रचाराच्या निमित्तानं होत असलेल्या सभेला मंचावर उपस्थित या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक, एक लोकप्रिय नेते म्हणून या परिसरामध्ये आणि पुण्यामध्ये ज्यांचं नाव घराघरापर्यंत एक राजकारणी नाही तर एक सेवाकरी आणि सेवाधारी म्हणून आहे, असे आबा बागुल साहेब यांच्या या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. सन्माननीय बाळासाहेब शिवरकर, आता आपण संगीताताईंचं भाषण ऐकलं. नाव संगीताधारी असलं तरी ती रूप मात्र तिचं आम्हाला भवानीचं दिसलंय. अशा संगीताताई तिवारी, पूजा आनंद, संतोष पटोळेजी, वळेकरजी, मृणाल वाणीजी, वैष्णवी किराड, सतीश पवार, ताई कसबे, विश्वास दिघेजी, प्रकाश आरणे, मनोहर परदेशीजी, प्रकाश भाऊ सोनवानीजी, आमच्या कमलताई व्यवहारे, माजी महापौर आणि दीपक ओहळ, राकेश नामेकर, शबीर शेख, गोरख मरळजी, रमेश सोनकांबळेजी, सुजित लाजूरकर, संतोष गोळे, अमितजी बागुल, हेमंत बागुल, प्रतीक बनसोडे, ज्याने आता आम्हाला पाठिंबा दिला, असे बहुजन सुरक्षा दलाचे सूरज खंडाळीजी, मंचावर असलेले सर्व मान्यवर, माझ्या पुढे 7 तारखेला, मला वाटतं 13 तारखेला होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदार म्हणून आपण आला, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. बांधवांनो, भगिनींनो आणि मित्रांनो, निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. 2 टप्पे निवडणुकीचे झाले आणि या 2ही टप्प्यामध्ये देशभरामध्ये संपूर्णतः काँग्रेसचं वातावरण, इंडिया आघाडीचं वातावरण आहे. पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भ झाला. मी विदर्भातून येतो आहे. मी चंद्रपूर जिल्ह्यातील माझा मतदारसंघ आहे आणि मी आपल्याला विश्वासानं इथे सांगतोय की 10च्या 10 जागा विदर्भातील इंडिया आघाडी त्या ठिकाणी जिंकत आहे, हे मला इथे गर्वाने आणि अभिमानाने सांगतात. लोक आता विटले आहेत, जुलमबाज, रोज तोंड उघडलं की खोटं बोलायचं, टीव्हीचा कंटाळा आला, सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही एकच चेहरा बघून बघून विटाळू. तुम्हाला असं वाटत असेल की ते नको बघायला आता टीव्ही. रिमोटची बटन दाबली की मोदी पुराण सुरू. आणि मतं तरी कशासाठी द्यायची? 2014ला काँग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करून तुम्ही विकासाची स्वप्न रंगवून लोकांना भुलटापा दिला आणि लोकांना भुलटापा देत असताना 2014 मध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही विकासाचं राजकारण करू आणि 19 मध्ये मात्र तुम्हाला विकास करता आला नाही म्हणून 2019 मध्ये नरेंद्र मोदी सरकारने शहीदाच्या नावाने मतं मागितले आणि शहीदांच्या नावाने मतं मागून
ज्या पुलवामामध्ये 40 जवानांना शहीद व्हावं लागलं, तिथे 350 किलो RDX आला, त्याचा पत्ता लागला नाही. कोणी घडवलं तर सत्यपाल मलिक नावाच्या त्यांच्याच राज्यपालांनी सांगितलं की यामध्ये हे पुलवामा झालाय, यामध्ये मोदी सरकारचा हात आहे. हे आम्ही नाही सांगत, त्यावेळचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांनी त्यावेळेस सांगितलं. आणि तुम्ही शहीदाच्या नावानं मतं मागितली. 2024ला 10 वर्ष विकास करू शकला नाही आणि तुम्ही मात्र आता प्रभू रामचंद्राच्या नावाने मतं मागत आहात. अरे सगळेजण दरवाज्यात जातात आणि सांगतात की राम को कौन ले आहे, तो नरेंद्र मोदीने लेके आहे. म्हणजे रामाला नरेंद्र मोदीने आणलं असं कोणी विश्वास ठेवेल? नरेंद्र मोदीला रामाने आणलं एका दिवस म्हणता येईल, परंतु रामाला मोदीने आणलं म्हणून मत द्या म्हणत असतील तर ते प्रभू रामचंद्राचा आणि हिंदू धर्माचा अपमान करत आहेत, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे. अशा लोकांना आपण मत देणार आहात का? बांधवांनो, हिंदू धर्माच्या संदर्भात आपण भाषण करायचं, आम्ही हिंदूचे कैवारी आहे म्हणून सांगायचं, आणि दुसरीकडे मात्र गोमांसचा व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या माध्यमातून 250 कोटी रुपये गोमांस विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून पक्षाला निधी घ्यायचा. हा हिंदुत्व आहे तुमचा? याला हिंदुत्व म्हणायचं? अरे मतं ही विकासासाठी दिली जातात, मतं ही देश उभा करण्यासाठी दिली जातात. त्यावेळेस मतं मागत असताना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी अशा पद्धतीचं राजकारण केलं की त्या आमच्या स्मृतिताई इराणी यायच्या. बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. लोकांना वाटलं काँग्रेसचं सरकार आहे, खूप महागाई वाढली. 2014 मध्ये 67 रुपये किलोचं गोडं तेल होतं खाण्याचं. किती? 67 रुपये. आता किती झालंय? 150 रुपये. म्हणजे महागाई कमी झाली की वाढली? 70 रुपयामध्ये 1 लिटर पेट्रोल मिळायचा, आता 110 रुपयाला मिळतोय. महागाई वाढली कमी झाली. 400 रुपयामध्ये गॅसचा सिलेंडर मिळायचा, 440 रुपयामध्ये आज तो 1000 रुपयामध्ये मिळतोय, 1200 पर्यंत पोहोचलाय. आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो, काँग्रेसच्या काळामध्ये 14.5 किलोचा गॅस भरलेला सिलेंडर असायचा. 14.5 किलो. एका आमच्या भगिनीने उचलणं होत नव्हतं, ती नवऱ्याला आवाज द्यायची, अहो सिलेंडर उचलायला या ना, जरा मदत करा, कारण उचलणं होत नाही म्हणायची. अहो कुठे आहात, या जरा उचला की. आणि आता तो सिलेंडर 12 किलोचा झालेला आहे. 2.5 किलो सिलेंडर मधली गॅस या मोदींनी खाली आणि भाजपवाल्यांनी खाली आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि गरिबाला लुटण्याचं काम केलेलं आहे. 10 वर्ष एकही योजना गरिबासाठी आणली नाही. एक योजना सांगावी. 5 किलो तांदूळ 5 किलो गहू म्हणताय, हो ते कुठे गेलेत? 5 किलो तांदूळ 5 किलो गहू. गॅरंटी कशी असावी? लोकांच्यावर निर्भर नसावी. राहुलजींनी सांगितलं की आम्ही युवकांना 1 लाख रुपये देऊ. 1 लाख रुपये कशासाठी? फक्त एकदा ग्रॅज्युएट झालेला, कुठल्याही विभागामध्ये तो ग्रॅज्युएट झाला असेल, डिग्री असेल, डिप्लोमा असेल, तो टेक्निकल एज्युकेशन मध्ये असेल, मेडिकल कुठे त्यामध्ये, तो जर त्याचं एज्युकेशन पूर्ण झालं, नोकरी मिळत नसेल कुठल्या, तर त्या टेक्निकल पर्सनला, एज्युकेशन घेतलेल्या मुलाला 1 लाख रुपये वर्षाला 1 वेळा देऊ. त्या 1 वर्षामध्ये त्या 1 लाख रुपयात त्यांनी अप्रेंटिस घ्यायची, ट्रेनिंग घ्यायची आणि त्यानंतर त्यांनी स्वतःचा जॉब करायचा. अशी गॅरंटी दिली पाहिजे. मैं आपके खाते में बहनों भाइयों 15 लाख रुपए दे दूंगा. अरे कुठे गेले तुझे 15 लाख? 2 करोड़ रुपए, 2 करोड़ लोगों को रोजगार दूंगा. कुठे गेले 2 करोड़ लोकांचा रोजगार? म्हणजे भूलतापा किती द्यायचा? आता ती स्मृती इराणी काही आमच्या ताई दिसत नाही टीव्हीवर, त्यांना विचारलं पाहिजे. आल्या जाऊन सिलेंडरवरच बसायच्या आणि सांगायच्या महागाई वाढली. अरे मला कळत नाही, आज गरिबांचं, सामान्यांचं, मध्यमवर्गीयांचं, संपूर्ण कुटुंबाचं बजेट बिघडलेलं आहे. सगळंच वाढलं ना. तुम्ही काय म्हणता, कुठे कुठे काय कमी झालंय आपल्या सगळ्यांना माहित आहे. हे सगळं करत असताना या सगळ्यावर जीएसटी लावली.
तुम्हाला सांगतो, दुधावर इंग्रजांनी सुद्धा जीएसटी लावली नव्हती. या देशामध्ये इंग्रज होऊन गेले, देशामध्ये इंग्रजांनी सुद्धा जीएसटी लावली नाही. ती जीएसटी मोदी सरकारने लावली. तांदळावर जीएसटी लावली, जीवनावश्यक वस्तूवर जीएसटी लावली, डाळीवर जीएसटी, तेलावर जीएसटी, सगळ्या गोष्टीवर जीएसटी लावली. तुम्ही माझ्या भगिनी इथे बसल्यात, कधी कापडावर वस्त्रावर जीएसटी नव्हती. जर तुम्ही एक साडी 500 रुपयाची घेत असाल तर तुम्हाला 18,590 रुपये 18% जीएसटी प्रमाणे मोदी सरकारच्या खात्यात जमा करावे लागतात. तुमची 400ची साडी ती तुम्हाला 480 रुपयाला घ्यावं लागतं किंवा 90 रुपयाला घ्यावं लागतं. 500 रुपयाची साडी 590 रुपयाला घ्यावं लागतं. या साडीवर सुद्धा जीएसटी लावण्याचं काम केलं. कुठलीच गोष्ट सोडली नाही. एका कुटुंबाकडून वर्षाला जर ते कुटुंब 2 लाख रुपये खर्च करत असतील तर त्यातील 36,000 रुपये नरेंद्र मोदी जीएसटीच्या रूपानं तुमच्याकडून वसूल करतो आहे. म्हणून राहुल गांधींनी सांगितलंय कालच्या सभेमध्ये, परवाच्या सभेमध्ये, की हे जे टॅक्स लावला गेला आहे जीएसटी सारखा, तो टॅक्स आम्ही बंद करू. जीवनावश्यक वस्तूवरील टॅक्स आहे, जीएसटी आहे, तो आम्ही काढून टाकू. अशा प्रकारची घोषणा, अशा प्रकारची गॅरंटी राहुल गांधींनी तुम्हाला दिली आणि ती गॅरंटी राहुल गांधी देतात त्यावेळेस ते पूर्ण करतात. कारण कर्नाटक सरकारमध्ये ज्यावेळेस सरकार आलं आणि आम्ही गॅरंटी दिली ती पूर्ण केलेली आहे. प्रत्येक महिलांच्या खात्यामध्ये महिन्याला 2 लाख रुपये, 2,000 रुपये आम्ही त्या महिलेच्या उदरनिर्वाहासाठी कर्नाटक गव्हर्नमेंट टाकतोय. ते राहुल गांधींनी दिलेली गॅरंटी आहे. महिलांना बस प्रवास फ्री आहे. महिलांसाठी त्या ठिकाणी तरुणांसाठी सुद्धा भत्ता म्हणून 3,000 रुपये त्यांनी आम्ही देण्याचं मान्य केलंय. ते सुद्धा आम्ही देतो. 5 गॅरंटी दिली, 5ही गॅरंटी आम्ही आहे त्या पद्धतीने लागू केली आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतोय, पुणेकर आहात तुम्ही, ही छत्रपती शिवरायांची भूमी आहे आणि या शिवरायांच्या भूमीमध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या गेल्या, ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलंय, तुम्ही त्याचा मत देणार का हा खरा प्रश्न आहे. सर्वाधिक गोष्ट तुम्ही महिला मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहात. महिलावरील अत्याचार हा पराकोटीचा अत्याचार झालेला आहे. दर 7 मिनिटांमध्ये एक महिला या देशामध्ये कुठे ना कुठेतरी तिला, त्या महिलेला या देशामध्ये वासनांचा बळी पडावं लागतं. दर 7 मिनिटांमध्ये एक महिला शोषित होते, ती पीडित होते. या पुणे शहरामध्ये मागील 5 वर्षामध्ये 487 तरुणींना एकदा अपहरण केलं गेलं किंवा त्यांचा खून केला गेला. ही पुणे शहराची स्थिती आहे मागच्या 5 वर्षामध्ये. कुठे कायदा सुव्यवस्था राहिलाय? पुणे शहर हे विद्येचं बाहेरघर, हे कल्चरल शहर, हे कलेचं क्षेत्र, पण आज मात्र हे ड्रग्सचं क्षेत्र झालेलं आहे. ड्रग्सचा विळखा, करोडो रुपयांचा ड्रग्स, कोयता गँग इथे आलेली आहे. ड्रग्स मोठ्या प्रमाणात इथे विकला जातो आणि मुली आमच्या सुरक्षित आहेत की नाही हा खरा प्रश्न. घरातून मुलगी ज्यावेळेस बाहेर पडते त्यावेळेस आपल्या मुलींना चिंता कुटुंबाला असते. इतकं भयावह वातावरण पुण्यात आलं. कायदा सुव्यवस्थेचे धिलवडे निघाले, कायदा सुव्यवस्था राहिली नाही आणि अशा स्थितीमध्ये पुणेकरांनी आता विचार करायचा आहे की काँग्रेसचा काळ बरा होता की आताचा काळ बरा आहे. दर 2 महिन्यामध्ये एक तरुणीचा आम्ही फोटो बघतो, ती कुणाच्या तरी वासनेची शिकार झालेली, कुठेतरी तिचा खून झालेला. हे काय चाललंय पुण्यात? काय करतायत फडणवीस? काय करतायत आमचे अमित शहा? देश पूर्णतः उद्ध्वस्त होत असताना तुम्ही सगळ्यांनी बघितलं. अरे ज्यावेळेस मणिपूरची घटना घडली, हजारो तरुण मुलींचं शोषण झालं, संपूर्ण वस्त्र अंगावरची काढली जात होती, खुल्याम त्या तरुणींना टॉर्चर केलं जात होतं. जीवाच्या आकांतानं तरुणी रडत होत्या, पण त्यामध्ये मोदी साहेबांनी एक शब्दही काढला नाही आणि त्या हजारो लोकांचा, आदिवासी तरुणींचा बळी गेला. त्यावेळेस शांत बसले. आता तिवारी ताईंनी सांगितलं, रेवण्णा नावाचा त्याला उमेदवारी देत आहे कर्नाटकामध्ये, ज्यांच्यावर 500 पेक्षा अधिक महिलांचं शोषण केल्याचा आरोप आहे. कुठे चाललो आम्ही?
ही भाजपची संस्कृती. महिलांचं शोषण करणाऱ्यांना तुम्ही लोकसभेची तिकीट देताय. व्हिडिओ काढले गेले, सगळ्या पेन ड्राईव्ह सगळीकडे उपलब्ध आहेत, सगळे सोशल मीडियावर त्या पूर्णतः प्रकाशित केल्या गेल्या. हे सगळं काय चाललं? आणि ह्या पलीकडे म्हणजे तुम्ही तो ब्रिजभूषण सिंग भाजपचा खासदार महिला पैलवानांचं शोषण करतो. 50 दिवस महिला त्या तरुणी आमच्या भगिनी जीवांच्या आकांतांनी टाहो फोडतायत की आम्हाला न्याय द्या, पण त्यांना न्याय मिळत नाही. आणि त्या खासदाराचं संरक्षण भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकार करत आहे. त्या पलीकडे जाऊन धर्म कुणाचाही असो, बिल्किस मानव नावाच्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार झाला, नराधमांना पकडलं गेलं, सजा जन्मठेपेची सुनावली, पण त्यांना अर्धी सजा झाल्यानंतर मोदी सरकारने त्यांची सजा माफ केली आणि त्यांना बाहेर सोडलं. सोडल्यानंतर त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली. हे होऊ शकतं या देशात? म्हणजे बलात्काऱ्यांना त्यांची शिक्षा माफ करायची आणि त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढायची. हे भाजपवाल्यांनी महिलेच्या प्रती असलेलं त्यांचा भावना आहे, महिलेच्या प्रती त्यांचा सन्मान दिसतो तुम्हाला. म्हणून तुम्हाला विनंती करायला आलो. खरं तर आबा बागुळांचा आभार मानला पाहिजे. मी देव देवळात पाहण्यापेक्षा मध्ये देव माणसात बघणारा माणूस आहे. पंढरीच्या पांडुरंगाला आपण सगळे जातो दर्शनाला, पण आमच्या विदर्भातील संतांनी सांगितलंय, तुकडोजी महाराजांनी, ते म्हणतात, अरे कशाला पंढरी जातो रे बाबा, कशाला पंढरी जातो, माय बाप असता घरी कशाला जातो रे पंढरी. म्हणतात खरं तर माय बापापेक्षा देव सगळ्यात मोठा कोणीच नसतो. पंढरीच्या पांडुरंगाला जाण्यापेक्षा तुम्ही तुमच्या आई बापाची सेवा करा. पंढरीचा पांडुरंग तुमच्या दर्शनाला दरवाजात आल्याशिवाय राहणार नाही. ही शक्ती आई वडिलांमध्ये आहे आणि ती शक्ती ओळखून आबा आमचा त्या आई बापांना, वयोवृद्धांना काशी दाखवतोय. तुम्ही काशीला आता जाऊन बघा. काशी ही देवांची राहिली नाही. आता काशी ही पर्यटकांची काशी केली आहे त्यांनी, पूर्णतः विद्रूप केलाय. पर्यटनासाठी जी देवळं होती, जी धार्मिकता होती, जे श्रद्धा होती, सगळी संपवली तिकडे. पण तरी पण त्या काशीला दरवर्षी नेऊन आजपर्यंत 70,000 लोकांना काशीचं दर्शन घडवलं. काशी म्हणजे आम्ही आयुष्यातील पुण्य जे काही आपण केले, कळत न कळत, आपण आपल्या हातून अचानक काहीतरी किंवा अनपेक्षितपणे जे काही घडतं होतंय पुण्य पापाचं काम, त्या पापातून मुक्ती जर मिळवायची असेल तर एकदा काशीला जाऊन आलं पाहिजे म्हणतात. आणि म्हणून तुमच्यामधून तुमच्यामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं या कुठल्या अचानकपणे किंवा अनपेक्षितपणे काही जर झालं असेल त्यातून मुक्ती देण्याचं काम काशीला जाऊन आमचे आबा करतात. मी आबांना सांगणार आहे की आबा, या सगळ्या लोकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. तुम्ही हे काम निरंतर सुरू ठेवा. आणि मी तुम्हाला विश्वासानं सांगतो की आबा, तुम्ही इतके वर्ष नगरसेवक राहिलात, पुढे नगरसेवक नाही तर तुम्हाला मुंबईला घेऊन जायचं आम्हाला आणि विधानसभेत घेऊन जायचं आहे सांगतो. आणि त्याची जबाबदारी आम्ही घेऊ. आम्ही लढू तुमच्यासाठी. एक समर्पित नेतृत्व, समाजाला वाहून घेतलेलं नेतृत्व म्हणून तुमच्याकडे आम्ही बघतो, अनेक वर्षापासून बघतो. अशा नेतृत्वाला खरं म्हणजे आपण इथे का थांबवलं कळत नाही. यापेक्षा पुढे जायला पाहिजे आणि जातील आणि आम्ही घेऊन जाऊ. मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो आहे की आबांना पुढे आम्ही मुंबई, आता पुणे बंद झाला, आता मुंबईच केलं पाहिजे आपण, कारण दिल्लीची गाडी सुटली आपली आता. त्यामुळे आता मुंबईची गाडी आपण नक्की पकडूया, हा मी तुम्हाला विश्वास देतोय. मानव फार वाईट चाललंय देशात. मी काय सगळं देश विकणं सुरू झालेलं आहे. खरं सांगतो तुम्हाला, अख्खा देश रेल विकले, विमानतळ विकले, तेल विकणं. आणि मला कळत नाही, जे सगळ्यांच्या विरुद्ध आम्ही बोलतो की मोदी देश विकत आहे, जो बोलतो म्हणजे त्यांना रेल बेच दो, तेल बेच दो, और भाजप के खिलाफ में बोलो तो जेल भी भेज दो. म्हणजे ईडी, सीबीआय
अशा पद्धतीनं दाबण्याचं काम चाललंय आणि चोरांना सोबत घेता येतो मला कळत नाही. काल काय भाषणात सांगतात, बहनों भाइयों मैं भ्रष्टाचारियों को छोडूंगा नहीं मगर साथ में लिए बगर छोडूंगा नाही म्हणायचं. अजित पवारांच्या विरुद्ध 3 दिवसापूर्वी भाषण केलं भोपाळमध्ये की इन्होंने 70,000 करोड खाया मैं इनको छोडूंगा नहीं. आणि तिसऱ्याच दिवशी बेटा अजीत इधर आजा, कितना खाया 70 खाया. हाँ सरदार, अरे 70 क्या खाया, इधर आजा ज्यादा खा जा और ऊपर से जितना खाना है उतना खा जा और तिजोरी की चाबी भी ले जा. म्हणून महाराष्ट्राची चाबी पण देऊन टाकली. म्हणजे त्यांच्याकडे तुम्हाला माहित आहे त्यांच्याकडे वित्त विभाग देऊन टाकला. आता मी मंत्री होतो वित्त विभागाचं 2007-8 मध्ये, त्यामुळे मला माहिती आहे की तिजोरीच्या चाबीचं महत्व काय असतं. आणि ते मस्तपैकी लुटत आहे. तुफान तिघांची स्पर्धा चालली आहे. हे पूर्वी एक गेले अलिबाबा 40 चोर, मग दुसऱ्या गेले एक अलिबाबा 38 चोर, 78 झालेत आता. 78, 2 अलिबाबा आणि 78 चोर, सगळे तिघेही मिळून. आणि इतका भ्रष्टाचार वाढलाय. तुम्ही कुठल्याही कार्यालयात गेलं की पैशाशिवाय काम होत नाही आणि सगळ्या कामामध्ये भ्रष्टाचार. महाराष्ट्र हा 1 नंबरचा होता. महाराष्ट्र आज 16व्या स्थानावर महाराष्ट्राला नेऊन ठेवलाय. उद्योग पळवले जात आहेत गुजरातमध्ये, इथला रोजगार संपवला जातोय आणि महाराष्ट्र खिळखिळा करण्याचं काम चाललंय. आम्हाला माहिती आहे आज महाराष्ट्रावर 5 लाख करोडपेक्षा अधिकचं कर्ज झालेलं आहे. जे कर्ज महाराष्ट्रावर आमचं सरकार होतं 2.5 लाख कोटीचं होतं, पण 5 वर्षामध्ये फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांनी मिळून हा महाराष्ट्र विकण्याचं काम केलेलं आहे. जो महाराष्ट्र एक देशामध्ये एक अव्वल नंबरचा महाराष्ट्र होता त्या महाराष्ट्राला उद्ध्वस्त करण्याचं काम केलंय. तिघेही मिळून गपचूप डोळे बंद करून ते माजरीचा बोक्या असतो ना तसं दूध पिणं सुरू केलेलं आहे. एक उदाहरण आलं म्हणून मला लक्षात आलं म्हणून मी सांगतो. आमच्याकडे एकदा ते आमिर खाननी एकदा सांगितलं होतं की एक माणूस बऱ्यापैकी श्रीमंत होता, पण त्याला एक नोकर पाहिजे म्हणून त्याने एक नोकर ठेवला. आणि तो नोकराचं काम काय तर रोज 1 लिटर दूध गरम करायचं आणि मालकाला पिऊ घालायचं. संध्याकाळची दिनचर्या सकाळची त्याची ती होती. नोकर ठेवला, नोकर हुशार निघाला. रोज काय करायचंय, पाव लिटर दूध प्यायचा आणि पाव लिटर पाणी टाकायचं आणि मालकाला प्यायला द्यायचं. एक शेजारच्यानी तक्रार केली, अरे तुझा नोकर तर पाव लिटर पाणी टाकतो आणि दूध पितो, मग काय करायचं. त्याच्यावर लक्ष ठेवायसाठी दुसरा नोकर आणला. दुसरा नोकर आणल्यावर दुसरा नोकर का आणि पहिला नोकर दोघेही मिळाले आणि अर्धा लिटर दूध घालायचे आणि अर्धा लिटर मालकाच्या दूध पाजायचे, अर्धा लिटर पाणी मिसळायचे. आणि त्याला माहित झालं की हे पाणीच पाजतायत मला. मालकाने सांगितलं शेजाऱ्यांना बोलून की जरा यांच्यावर लक्ष ठेवा, काय चाललंय काही कळत नाही, मला दूध दिसतच नाही. तर त्यांनी काय केलं की तिसरा नोकर त्याचं आणला, तो अजित पवारांच्या नावाने. म्हणजे पहिले 2 होतेच, तिसरा आणला. तिसऱ्यांना आणल्यानंतर त्यांनी या दोघांमध्ये तो मिसळला आणि मालकाला 1.5 लिटर दूध द्यायचो, 1.5 लिटर दूध पाणी घालूनच प्यायचे. म्हणजे पाणी घालायचं आणि 1.5 लिटर दूध मालकाला द्यायचं आणि 1.5 लिटर दूध आपण प्यायचं. हे सगळं पाळताना मालकाला चिंता झाली. मालक बिमार पडलाय आणि बेडवर गेलाय. बेडवर गेल्यानंतर मालक दुरूनच आवाज द्यायचा, अरे दूध आणणारे, दूध आणणारे. हे सकाळी काय करायचे, दूध गरम करायचे आणि दुधावरची शाई मालक झोपल्यावर त्याच्या ओठाला लावायचे आणि 1 लिटर मधून 1.5 लिटर पेनावर होते. त्यांना राज ठाकरे नावाचा माणूस भेटला आणि 1 लिटर पूर्ण दूध ते 4ही मिळून फस्त करायला लागले आणि तो गरीब मालक जो होता जनता ती मात्र संपून गेली आणि मेल्याशिवाय राहिली नाही. एकूणच पूर्ण 1 लिटर दूध हे 4ही मिळून पिण्याचं काम सुरू झालेलं. हे काय चाललंय. हे राज्य आणि देश अशा पद्धतीनं उद्ध्वस्त करण्याचं काम आपण सांगतो आपल्याकडे चाललेलं आहे. म्हणून माझ्या महिलांना सन्मान हवा असेल तर तुम्हाला माझी विनंती आहे की काँग्रेसने गॅरंटी दिली आहे, त्याचा उल्लेख आबांनी केलाय. तो आबांचं मी त्यामध्ये अधिक बोलणार नाही, परंतु आपल्या सगळ्यांना एवढीच विनंती करतो की बोलायचं खूप होतं, पण आता तुमची सगळ्या महिला मोठ्या संख्येने आहेत आणि आबाची कमाल आहे हो.
काय आबा तुम्हाला सॅल्यूट. म्हणजे मला तर कमाल वाटते की तुमच्या या सामाजिक कार्याला आणि तुमच्या एक समर्पितपणाला जनता ही कधीही विसरू शकत नाही. आणि त्यांची ही उपस्थिती जी आहे ती उपस्थिती हीच दर्शवते की आबा बागुल हे आमचे नेते नाही तर आमच्या कुटुंबातील एक घटक आहेत, आमच्या कुटुंबातील व्यक्ती आहेत. ही तुमची सगळ्यांची उपस्थिती आता सांगते आहे. आणि यासाठीच तुम्हाला आबा तुम्ही हात वर करून सगळ्यांना सांगितलं की रवींद्र धंगेकर खरं तर आमचा माणूस फार नशिबानच म्हणावा, आल्या आल्या आमदार झाला. आणि आल्या आल्या आमदार एकदम त्यावेळेस मीच आम्ही तिकिटासाठी मला एक चांगला माणूस की गरीब सामान्य कुटुंबातील सकाळी उठून लोकांचं काम करणारा माणूस, अशा व्यक्तीला जो सहज दरवाजा जाऊन कोणीही तुम्ही ठोकवू शकाल हा काँग्रेसचा उमेदवार आहे. जसं आबांचा दरवाजा तुम्ही ठोठावताय, कधी वेळ मिळाली कधी तुमचं काम असेल तरी अर्ध्या रात्री सुद्धा जाऊन आबांचा दरवाजा तुम्ही ठोठावू शकता, हक्कानी तर तुम्ही मागू शकता, हक्कानी तुम्हाला ते मदत करतात. तसंच धंगेकर सुद्धा आहे. आणि म्हणून धंगेकरला सुद्धा आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायचं आहे. पहिल्यांदा आमदार झाले आणि वातावरण असं बदललं की पहिल्यांदा ते खासदार झाल्याशिवाय राहणार नाही, पुणेकर खासदार केल्याशिवाय राहणार नाही हा मला विश्वास आहे. तुमची सगळ्यांची उपस्थिती ते दर्शवत आहे. तुम्ही सगळेजण आता मन तयार करून आलात की मत कुणाला द्यायचं, तर मत काँग्रेसला द्यायचं. कधीही काँग्रेसनी जात पात धर्मभेद केला नाही. छत्रपती शिवरायांची भूमी तर रयतेचे राजे म्हणून काम करायचे. पण इथे मात्र या या पुण्यामध्ये अलीकडे दोन लोकांमध्ये जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावण्याचं काम झालं गेलं. म्हणून तुम्हाला माझी विनंती आहे अशा लोकांना आपण आता धडा शिकवा. आणि येत्या 13 तारखेला मला आमचे आबालाच मत आहे ते असं मी म्हणेन. रवींद्र धंगेकराला मत म्हणजेच आबा बागुलांनाच मत आहे अशा पद्धतीनं तुम्हाला मत द्यावं लागेल. आणि ते मत तुमचं नक्की मिळेल असं मला वाटतं. कारण या सरकारच्या योजनांच्यावर तुमचा विश्वास तर राहिलाच नाही. तुम्ही सांगितलंच ते अग्निवीर आणलंय, आयला 2 वर्षात रिटायरमेंट. अग्निवीर पारे तरुणांनो अशा भूलतापांना बळी पडू नका. तरुणांनी जरा विचार केला पाहिजे. नोकऱ्या संपल्या. या 10 वर्षामध्ये 40,000 तरुणांनी नोकरीसाठी आत्महत्या केल्यात. नोकरीसाठी 40,000. तुम्ही तेवढंच नव्हे तर 10 वर्षामध्ये 2 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेत. आणि मला कळत नाही की झूट किती बोलायचं. म्हणजे यांना सरकार चालवत असताना सीबीआय ईडीची गरज का पडावी. सगळ्या चोरांना घेऊन गेले हो. सगळ्यावर सीबीआयचे आपल्या ईडीचे आरोप होते, भ्रष्टाचारांचे आरोप होते. तो आमचा किरीट सोमय्या म्हणे इतना भ्रष्टाचार किया, इतना भ्रष्टाचार किया, लाखों खाया, हिसाब तो देना ही पडेगा. तो तोतड्यांनी सगळं बातम्या लावून ठेवलं आणि अनेक लोकांना त्यांनी पक्षामध्ये घेऊन गेलं. सांगितलं मी तुम्हाला ते आमची काँग्रेसचं घर फोडलं, राष्ट्रवादीचं, शिवसेनेचंही घर फोडलं. आमची खिडकी पळून नेली परवा. आमच्याही दाराची आमच्या घराची खिडकी नेली नांदेडची. पळवणं सुरू आहे. तुमच्यात धमक असेल तर तुम्ही स्वतःच्या कर्तृत्वावर मत मागा, तुम्ही विकासावर मत मागा. पण तुम्ही विकासावर मत मागू शकत नाही म्हणून लोकांची घरं फोडताय. अशा बेईमानांना, पक्ष बदलणाऱ्यांना, जे सातत्यानं गद्दारी करतात त्यांना आपण मत देऊ नका. मत हे काँग्रेसच्या विचाराला, देश घडवणाऱ्याला, महिलांच्या सन्मानाला, बेरोजगारांच्या त्या न्याय देण्याला आम्ही जे 5 सूत्री कार्यक्रम दिलाय, जे आमचा जो जाहीरनामा आहे त्या जाहीरनामा एकदा वाचा. काल परवा नरेंद्र मोदी साहेब म्हणाले, काय म्हणाले की ते म्हणतात की काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे मुस्लिम दर्जिने आहे. तुम्ही वाचा एकदा. एकही मुस्लिमांच्या तुष्टीकरणाचं काम किंवा शब्द त्या जाहीरनाम्यामध्ये नाही. पण जोरात बोला, खोटं बोला, हे सगळं या ठिकाणी चाललं आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण येत्या 13 तारखेला आमचे एकच
नाव रवींद्र धंगेकर, ज्या राहुल गांधींनी हा देश सांभाळत असताना देशातली परिस्थिती, जी विषमता आहे, जे द्वेष आहे, ते काढण्याचं काम राहुलजींनी केलंय. राहुलजी कधी कोणत्या जातीवर बोलत नाही, धर्मावर बोलत नाही, ते केवळ विकासावर बोलतात. आणि इथे तर मात्र रोज भारत पाकिस्तान, हिंदू मुसलमान या पलीकडे काही सुरू नाही. हेच एवढे भाषण आहे त्यांची. रोज तुम्ही बघा पंतप्रधानांच्या भाषणाला लोक आता वैतागले, विटली आहे. हा देश खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रगतीच्या दिशेनं न्यायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीला मतदान करावं लागेल, हीच आपल्या सगळ्यांना विनंती करतो. एक शेवटचं तुमच्या पुढे मांडतो की एक शायर असं म्हणतात, एक रचना आहे की समय खरा है सामने, जो कह रहा है लौट कर. समय खड़ा है सामने, जो कह रहा है लौट कर, इस देश से तानाशाही नष्ट कर, इसीलिए तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. ये फर्ज रहे ध्यान में, ये फर्ज रहे ध्यान में. कारण मताचं अमूल्य असं मत आहे, ते पैशाने विकत घेता येत नाही, त्याला किंमतीनं मोजता येत नाही, कुठल्या किमतीत मोजता येत नाही. ये फर्ज रहे ध्यान में, लिखा है संविधान में. ये फर्ज रहे ध्यान में, लिखा है संविधान में. संविधान चलाने वालों पर तू चोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. दिशा बदल, दिशा बदल, दशा बदल. महिला सम्मान के लिए तू आगे चल. दिशा बदल, दशा बदल. महिला सम्मान के लिए तू आगे चल. जुल्मी शासन को नष्ट कर, तू वज्र बन के चोट कर, तू वोट कर, तू वोट कर, तू वोट कर. आणि म्हणून येत्या 13 तारखेला पंजाची निशाणी बघून आपण पंजाला भरपूर मतांनी निवडून द्याल अशी आपल्या सगळ्यांना नम्रपणे हात जोडून विनंती करतो. आपण तो निर्धार करूनच आलात आणि आबानं विषयांची विनंती करतो की आबा, ते तुमचं जे काम सुरू आहे काशीला घेऊन जायचं आणि आशीर्वाद घ्यायचा, ते काम निरंतर सुरू ठेवा आणि तुमच्या मागे ईश्वर नक्की साथ देईल, तुमच्या पाठीमागे राहील. शेवट यांचाच आशीर्वाद हा. मी मागणी म्हणालो की माणसामध्ये देव शोधला पाहिजे. देवळातला देव कधी कामी येत नाही. देवळातला देव कधी कामी येतो? तुमचं काम जर पुण्याचं असेल तर कामी येतो. पाप कराल आणि देवळात जाल तर देवाला देव कधी पावत नाही. ते आमचे तुकडोजी महाराजांचं म्हण आहे की म्हणी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देव अशानं भेटायचा नाही रे, कारण देव बाजारचा भाजीपाला नाही रे. कारण देव कुठलाही असेल, सोन्याचा देव ठेवा, त्याला लाख ठेवला नाही तर चोर पळून नेल्याशिवाय राहत नाही. सोन्याचा देव त्याला चोराचा भेव, दगडाचा देव त्याला वज्राचा भेव, मातीचा देव त्याला पाण्याचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव, लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. म्हणून देव अशानं भेटायचा नाही रे, देव बाजारचा वाजाबेला नाही रे. म्हणून मनामध्ये, हृदयामध्ये राम ठेवा. मुंह में राम, बगल में छुरी नहीं चाहिए. राम हृदयात असावा, देव हृदयात ठेवा. भक्ती ही शक्ती देणारी असते, पण भक्ती ही शुद्ध असली पाहिजे. आणि आमच्या आबा त्या शुद्ध भक्तीला शुद्ध करून तुमच्यामध्ये एक माणूस म्हणून, माणसातला माणूस रूपी देव म्हणून काम करतायत. यांना कधीही विसरू नका, तेही तुम्हाला विसरणार नाही. आणि तुमच्या आशीर्वादामुळे भविष्यात विजय वडेट्टीवार सांगून जातोय की आबा, तुमच्या पाठीमागे वज्रासारखे आम्ही ताकदीनं पाठीमागे उभं राहू आणि तुम्हाला मुंबईत घेऊन गेल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, हा विश्वास आणि वचन देतो. आपण सर्व मोठ्या संख्येने आलात. आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन येत्या 7 तारखेला पंजाची बटन दाबून पंजाला प्रचंड बहुमताने विजय कराल. हा आशा 13 तारखेला. कारण आम्ही आता सगळे टप्पे करत आलो की नाही, त्यामुळे कन्फ्युज झालो. पहिल्यांदाच एवढ्या टप्प्यामध्ये निवडणुका झाल्या हो, नाही तर 2 टप्प्यामध्ये निवडणुका संपायच्या. मोदींना रोज बहिणो भाईओ म्हणायचं आहे, त्यामुळे वाढवत चालले. तर 13 तारखेला पंजाची बटन दाबून आपण प्रचंड बहुमताने विजय कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो, विनंती करतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो. काँग्रेस साहेबांनी आपल्याला विश्वास दिलाय की ते आबांना आमदार करणार आहेत. आणि साहेब, आम्ही पर्वती मतदारसंघ काँग्रेस कामाला लागतोय तुमच्या एका शब्दावर, तुमच्या एका आदेशावर. तरी मी सर्वांना विनंती करते, कुणी आणायचं नाही. अमित भाऊ आपल्याला काही सूचना करणार आहेत.
आणि मी आभाराचं भाषण करतोय. बाळासाहेब ओसवाल्यांना विनंती करतो की त्यांनी आभाराचं भाषण करायचंय. आजच्या या सभेकरता आलेले सर्व